आज काहीतरी एकच खाऊशी वाटलेलं आहे, त्याच्यामुळे कुकरमध्ये सगळा बेत पटकन बनवून तयार करायचा आहे. म्हणजेच मी इथे बटाट्याची रस्सा भाजी करते. नमस्कार, मी सारिका. या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर चला रेसिपीला आपण सुरुवात केलेली आहे. इथे मी कुकर ठेवून घेतला आहे. त्याच्यात बघ तेलसुद्धा घातलेलं आहे. तेल बघा छान गरम झालं. त्याच्यामध्ये आता मी जिरं घातलेलं आहे. आता याच्यात हिंग घालते. खूप सोपीच आहे बटाट्याची भाजी, जशी आपण करतो तशी. ते फक्त थोडीशी पातळ करणार आहे, थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे आणि एखादी मिरची घालायची. लसूण घातलेलं आहे थोडंसं, आणि थोडंसं आलं घातलं आहे, टेचून घातलं मी बारीक असं. खलबत्त्यामध्ये बघा आपण कुटून घालतो तसंच कुटून घातलेलं आहे. एक बारीक चिरलेला कांदा घातला, हलका फक्त परतून घेते. 3 बटाटे मी घेतलेले आहेत आणि 3 थोडेसे जाडे मोठे कापलेले आहेत. खूप पातळही कापले नाही, खूप मोठेही कापले नाही आहेत. असे थोडेसे 3 बटाटे मी. हे नवीन बटाटा आहे, मस्त पटकन शिजतो आणि थोडासा चवीला पण चांगला आहे. तर सगळे बटाटे चिरलेले याच्यामध्ये घालून घेतलेले आहे. आधी मी स्वच्छ धुवून घेतलं आहे सगळं. आता चांगलं परतून घ्यायचं आहे फक्त मिनिटभर. थोडासा बटाटा आपण याच्यामध्ये तेलात फ्राय केला तर आणखी छान लागते भाजी. बटाटे इथे फ्राय करून झालेले आहेत तेलामध्ये चांगले. आता वेगळी काही भाजी तुम्हाला सांगते. मी इथे 3 टोमॅटो वापरलेत, छोटे छोटे घेतलेत, खूप मोठे मोठे नाही घ्यायचे. आणि थोडेसे आंबट आहेत, त्याच्यामुळे भाजी ना मस्त लागेल बघा खायला, म्हणून सांगितलं तुम्हाला थोडीशी वेगळी आहे. याच्यामध्ये मीठ घातलं आता आणि कोथिंबीरसुद्धा घालून घेतली. थोडंसं परतून घेतलं. मीठ चवीपुरतं पूर्ण घालून घेतलेलं आहे. हळद घालते 1 चमचा. हळदसुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. आणि ही झटपट रेसिपी करते. फक्त भात केलं त्याच्याबरोबर आणि चपाती, असं मी बेत केलेलं आहे. ते बघा इथे छान परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये ना लाल मसाला घालते, जो आपला घरातच सगळ्यांचा असतो तो. त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना मी मालवणी मसाला घातला आहे आणि धणेपूड घातलं. लाल मसाला म्हणजेच मालवणी मसाला, नाहीतर तुम्हाला कुठला वेगळा मसाला वाटेल. आता हे धणेपूड आणि सगळं छान घालून चांगलं परतून घेतलं थोडंसं. आणि याच्यामध्ये साधंच पाणी घालते, कोमट वगैरे नाही घालत आहे. 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि चांगलं एकजीव सगळं करून घेतलं. आता कुकरचं झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या करून घ्यायचे. मस्त रस्सा भाजी पटकन तयार होते. शिट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे. तर चला बघूया. 2 शिट्ट्या कुकरच्या झाल्यात. झाकण उघडूया आता. तुम्हाला दाखवते मी. बघा मस्त रस्सा भाजी झालेली आहे. काही टेन्शन नाही आहे. वरण करायचं आहे, कुठे अजून काय करायचं आहे, एकच आपलं बनवायचं. भाजी नसेल तर हे उत्तम पर्याय मला तरी वाटतो. मस्त झाली आहे. थोडीशी थंड झाली ना तेव्हा मस्त थोडीशी अशी घट्टसर वाटत होती. बटाटा पण बघा व्यवस्थित शिजलेला आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. स्वयंपाकाचे असेच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. कोथिंबीर घालून मी आता सगळ्यांना हा रस्सा भाजी आहे जी बटाट्याची, ती सर्व करते मी. चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि शेअर देखील करा. धन्यवाद.